ही जागा ओळखीची वाटते का हो तुम्हाला? ह्या ज्या पाठीमागे गाड्या जातात, त्याच्याच कुठल्यातरी गाडीमध्ये तुम्ही सुद्धा ह्या ठिकाणाहून प्रवास केला असेल. पण हे ठिकाण ओळखलंत का तुम्ही? हो, हा आहे माणगावचा एंड पॉइंट. ज्या ठिकाणी माणगावचा बायपास शेवटी येऊन मेन रस्त्याला मिळणार आहे. हो, हो, तोच गोव्याच्या साईडचा म्हणजेच कोकणाच्या साईडचा माणगाव बायपासचा पॉइंट, जिथे माणगाव बायपास एंड होणार आहे तो. सो याचं काम बरेच दिवसापासून चालू होतं आणि अनेकांना इच्छा होती की हा भागसुद्धा कव्हर करावा व्हिडिओमध्ये. सो आपण व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे. एक 15 ते 20 दिवसापूर्वी एक आपण व्हिडिओ टाकला होता. त्या व्हिडिओमध्ये सुद्धा हा भाग दाखवला होता आणि तेव्हा या ठिकाणी खड्डे करायचं काम चालू होतं. जिथे आता तुम्हाला लेवल दिसते सिमेंटची, जी मोरी बांधलेली आहे, पाईप टाकून वरती सिमेंट वगैरे टाकलेलं आहे. त्या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की खड्डा करायचं काम चालू होतं आणि आता पाहू शकता की 15 दिवसामध्ये त्या ठिकाणी व्यवस्थित पाईप टाकून त्याच्यावरती परत सिमेंट वगैरे करून त्या मोरीचं काम एका साईडच्या लेनचं पूर्ण झालेलं आहे. आता दुसऱ्या साईडला तेच खड्डा करून परत तिथं पाईप टाकून परत ते सिमेंटचं वगैरे काम करायचं काम चालू आहे. सो अंदाजे 15-1 दिवसामध्ये ते सुद्धा होईल आणि हा रस्ता आपण नंतर हायवेला जोडण्यासाठी पूर्णपणे तयार होऊ शकतो. मग त्याच्यावरती येणार मातीचा भराव, नंतर सिमेंटची लेयरिंग, नंतर जो फायनल लेयर असेल, त्या सगळ्या गोष्टी येत राहणार आहेत. सो इकडे सुद्धा 2 ते 3 महिन्याचं काम बाकी आहे. एका साईडची लेन जोडलेली आहे रस्त्याला, म्हणजे तिथं भराव वगैरे टाकलेला आहे. आपण पलीकडे जाऊ शकतो. तसंच दुसरीकडे बाकी आहे. आता ह्या इथपासून पुढचं काम किती झालेलं आहे? आता हे जर जोडलेलं आहे, हे जरी काम पूर्ण झालं तरी आपण इकडून पुण्यापर्यंतचा प्रवास करू शकतो का? ते आपण पाहणार आहोत नंतरच्या व्हिडिओमध्ये. आपण एक पूर्ण माणगावचा व्हिडिओ केलेला आहे, माणगाव बायपासचा व्हिडिओ केला आहे. त्या व्हिडिओमध्ये त्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. सो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्या व्हिडिओची वाट पहा. लवकरच तो व्हिडिओ येणार आहे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण का ह्या वेळेला सुद्धा आपण रिटर्न माणगावचा बायपास कव्हर केलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा कोणतं ठिकाण माणगावच्या कोणत्या लोकेशनच्या जवळ वगैरे आहे ते सांगितलेले आहे, जेणेकरून तुम्हाला एक्झॅक्ट सगळ्या गोष्टी समजतील की माणगावचा बायपास कुठून कसा कसा गेलेला आहे ते. सो तो व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पण व्हिडिओ अपलोड केल्या तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकाल. धन्यवाद.